तर मित्रांनो, कसे आहात सगळे? वेलकम बॅक झालाय तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एकदम धमाकेदार व्हिडिओमध्ये. सो आज आपण हे वाले शार्पी लाईट्स बनवणार आहोत मित्रांनो, जे की टोटली कार्डबोर्डनं बनलेले आहेत. अँड हे जे शार्पी लाईट आहे मित्रांनो, ते मल्टी कलर असणार आहे. लाईक याच्यामध्ये खूप सारे अलग अलग कलर्स असणार आहेत. अँड हे शार्पी लाईट बनवणं मित्रांनो खूपच सोपं असणार आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. सो शार्प लाईट बनवण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिला आपल्याला लाईट लागणार आहे. सो हे वाली लाईट मी यूज करणार आहोत 4 पिनची मल्टी कलर RGB लाईट आहे. सो मार्केटमध्ये कुठं पण अवेलेबल भेटून जाते तुम्हाला 4 पिनची लाईट. अँड त्याच्यानंतर मित्रांनो मी 2 हे लाईट्स यूज करणार आहोत, कारण 2 पीस आपण शार्पीचे बनवणार आहोत. अँड त्याच्यानंतर मित्रांनो फिमेलवाले हे कनेक्टर पिन्स घ्यायचे आहेत. हे कुठं पण तुम्हाला इलेक्ट्रॉनिकच्या शॉपमध्ये मिळून जाईल, जे की तुम्ही बघू शकता. अँड याला आपल्याला जे लाईट आहे त्याच्यासोबत सोल्डर करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो, लाईट्सला मी वायरसोबत हे जे कनेक्टर पिन्स होते त्याच्यासोबत सोल्डर करून घेतलेलं आहे. खूपच सोपे असणार आहे मित्रांनो सोल्डरिंग. अँड जर तुमच्याकडे सोल्डरिंगचे जे मशीन आहे ते जर नसेल, सो तुम्ही असं नॉर्मलीसुद्धा त्याला कनेक्ट करून घेऊ शकता. अँड त्याच्यानंतर मित्रांनो कार्डबोर्डचे असं या शेपमध्ये काहीतरी असं कार्डबोर्डला कट करून घ्यायचं आहे. अँड त्याच्यानंतर मित्रांनो हे जे लाईट आहेत त्याला आपण याच्यावर पेस्ट करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता या साईजचं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. लाईक एक पीस कार्डबोर्डचं लाईटचा वर आहे अँड एक पीस कार्डबोर्डचं लाईटचा खाली असं येणार आहे. तो पेस्ट करून घ्या मित्रांनो. पेस्ट करायला मी इथं ग्लू गन यूज करणार आहोत. जर तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे तो तुम्ही कोणता पण सुपर ग्लू यूज करू शकता. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो, वन साईड आपण याला लाईट पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे वरच्या साईडचं जे कार्डबोर्ड आहे त्याला पण आपण पेस्ट करून घेऊया. सो पेस्ट करणं खूपच सिंपल असणार आहे मित्रांनो. ग्लू जस्ट आपल्याला त्या कार्डबोर्डवर लावायचं आहे. अँड त्याच्यानंतर ते जे आहे त्याला आपण लाईक तुम्ही बघू शकता मी आधीच ग्लू स्टिक लावून घेतली होती. अँड त्याला आता मी गरम करून वापस याच्यावर पेस्ट करून टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे लाईटच्या बाजूला थोडीशी गॅप उरली आहे त्याला पण आपण फिल करून टाकायचं आहे ग्लूगननं. अँड जर तुमच्याकडे ग्लूगन नसेल सो तुम्ही याच्या जागी कोणता पण कार्डबोर्डमध्ये सुद्धा ते लाईट इन्सर्ट करू शकता. अँड तो तुम्ही बघू शकता हे असं दिसणार आहे. थोडंसं फोकस करून घेऊया. अँड बघू शकता मित्रांनो या प्रकाराने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तो सेम मित्रांनो मी इथं 2 पीस बनवून घेतलेले आहे. ॲज अ सेट की मी 2 पीस शार्पीचे बनवणार आहोत. सो 2 लागणार आहेत. अँड त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे म्हणलं तर हे जे आपण जे फिमेलचे जे पिन्स लावले होते, जे वायर्स जोडले होते त्याला आपल्याला हाफमध्ये कट करून घ्यायचं आहे. कट करणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर कळेल. तर तुम्ही बघू शकता हाफमध्ये आपण घेऊन त्याला कट करून घ्यायचं आहे. सो अँड हे जे फिमेलवाल्या पिन्स आहे याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे, समोर काम येते. अँड सेम मित्रांनो दुसऱ्यावाल्या लाईटसोबत पण करून घ्यायचं आहे. एकदम हाफमध्ये आपण त्याला मेजर करून कट करून घ्यायचं आहे. अँड याचे पण जे फिमेलवाले हेडअप पिन्स आहेत ते पण नंतर काम येणार आहेत. अँड त्याच्यानंतर मित्रांनो एक पतल्या कार्डबोर्डची अशी स्ट्रिप कट करून घ्यायची आहे. अँड त्याच्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता इथं 2 होल्स मी केलेले आहेत. त्याच प्रकाराने तुम्ही पण 2 होल्स करून घ्या. अँड हे जे कार्डबोर्ड आहे ते थोडंसं पतलं राहावं. अँड त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आपण स्ट्रक्चर बनवलं होतं लाईटचं, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण दुसरावाला पतलावाला कार्डबोर्ड घेतलं होतं ते त्याच्यावर स्टिक करून घ्यायचं आहे बॉर्डरसाठी. सो या जे आपण होल्स केले होते त्याच्यामध्ये मित्रांनो लाईटला आपण म्हणजे जे वायर आहे त्याला आपण इन्सर्ट करून घ्यायचं आहे. अँड सेम मित्रांनो दुसऱ्या साईडला पण जे होल केलं होतं त्याच्यातून वायर्स बाहेर काढून घ्यायचे आहेत. सो तुम्ही बघू शकता हे असं बॉर्डर टाईपचं बनून जाईल. सो याला आहे ते मित्रांनो पेस्ट करून घ्यायचं आहे. वन्स अगेन मी ग्लू गन यूज करायला. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल सो तुम्ही कोणता पण सुपर ग्लू या फेविकॉल पण तुम्ही यूज करू शकता. अँड तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर एक पेपरचं आपल्याला छोटंसं एक रोल टाईपचं बनवून घ्यायचं आहे, ज्याच्यातून म्हणजे आपण वायरला पास करू शकावं. सो बघू शकता. अँड हे जे पेपरचा रोल आहे त्याला आपण जे त्या बॉर्डरच्या पेपरवर जे कार्डबोर्ड होता पतलं त्याच्यामध्ये होल केलेला आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं फोर्स लावायचं आहे, जास्त फोर्स काय याच्यामध्ये लावायची गरज नाही मित्रांनो. अँड त्याच्यानंतर हे जे आहे त्याला पण आपण एकदम स्ट्रॉंगली फिक्स करून घ्यायचं आहे. डन. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम एक पेपरचं पीस घ्यायचं आहे. त्याला वायर त्याच्यामधून वायरला जे आहे ते काढून घ्यायचं आहे. अँड होलमध्ये त्याला इन्सर्ट करून टाकायचं आहे. अँड होलमध्ये इन्सर्ट केल्यानंतर फायनली त्याला ग्लूनं पेस्ट करून टाकायचं.
सो मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एवढं कंप्लीट झालेलं आहे अँड हे असं दिसणार आहे. अँड त्याच्यानंतर मित्रांनो हे जे बाहेर निघून आहे जे एक्स्ट्रा कार्डबोर्ड निघून आहे त्याला आपण कट करून घेऊया. त्याच्यानं की थोडीशी फिनिशिंगवाली जे लुक आहे ते येणार. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो याच प्रकाराने मी दुसरीवाली पण जे लाईटचं स्ट्रक्चर आहे ते पण इथरोक बनवून घेतलेलं आहे. सो याच्यानंतर मित्रांनो हे जे लाईट आहे त्याला आपण ब्लॅक कलरचा पेंट करणार आहोत. सो ब्लॅक कलरचा कोणता पण तुमच्याकडे कलर असेल सो ते तुम्ही करू शकता. लाईक मित्रांनो दोन्ही साईडकडे जे ब्लॅक कलर आहे ते करून घ्यायचं आहे अँड जे साईडला जे पेपर आहे सगळीकडेच ब्लॅक पेंट करून घ्यायचं आहे. अँड जर तुमच्याकडे पेंट अवेलेबल नाही सो तुम्ही ब्लॅक कलरचा कोणताही पेपर पण यूज करू शकता. लाईक माझ्याकडं अवेलेबल आहे सो मी ब्लॅक कलरचा पेंट यूज करायलो. अँड तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन्ही पण लाईट्सला आपण पेंट करून घेतलेलं आहे अँड हे एक असं दिसणार आहेत. सो याच्यानंतर मित्रांनो एक बेससाठी आपल्याला एक कार्डबोर्डचं पीस कट करून घ्यायचं आहे लाईक रेक्टँगल शेपचं. अँड त्याच्यावर मित्रांनो ग्लू पेस्ट करून जे आपण हेडर पिन्स जे कट केले होते 4 त्याला आपण याच्यावर पेस्ट करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता जे हेडर पिन्स आपण नंतरसाठी ठेवले होते ते आता आपण याच्यावर पेस्ट करून घेतलेले आहेत. अँड त्याच्यानंतर मित्रांनो जे हेडर पिनच्या बाजूला गॅप होती तिथं पण आपण कार्डबोर्डचे पीस लावून घेतलेले आहेत. अँड त्याच्यानंतर वायर्स जे आहे मित्रांनो त्याला आपण थोडंसं असं साईडला स्प्रेड करून घेणार आहोत. अँड जे त्याच्या बॅक साईडला आहे तिथं ग्लू लावून एक दुसरा कार्डबोर्डचा जे पीस आहे ते आपण सेट करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रकाराने आपल्याला हे जे तिसरावाला जे कार्डबोर्डचा पीस आहे ते याच्यावर पेस्ट करून घ्यायचं आहे. सो अँड त्याच्यानंतर एक हे घ्यायचं आहे मित्रांनो कार्डबोर्डचं पीस आहे. सो त्याच्यानंतर एक कार्डबोर्डचं पीस घ्यायचं आहे त्याच्यावर आपण कट लावून घेतलेली आहे कारण जे वायर आहे त्याला आपण वरच्या बाजूनं काढू शकावं. अँड त्याच्यानंतर मित्रांनो याला एकदम फायनली आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता जे बेस आहे लाईटचं ते आपण बनवून घेतलेलं आहे. सेम असं काय दिसणार आहे. अँड त्याच्यानंतर मित्रांनो मी अजून एक बनवून घेतलेलं आहे लाईक आय सेट की मी 2 पीस लाईटचे बनवणार आहोत. सेम टू सेम याच प्रकाराने बनवून घेतलेलं आहे मित्रांनो. अँड त्याच्यानंतर हे जे आपण लाईटचं जे वरचं पार्ट बनवलं होतं लाईटवालं त्याच्यामध्ये असं काहीतरी हँडलसारख्या शेपचं आपण कार्डबोर्ड कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये होल करून जे आपण पेपरचं रोल इन्सर्ट केले होते त्याच्यामध्ये आपल्याला हे इन्सर्ट करून घ्यायचं आहे. लाईक तुम्ही बघू शकता. अँड देन तुम्ही बघू शकता मित्रांनो हे जे पार्ट आहे ते असं दिसेल. अँड त्याच्यानंतर हे जे आपलं बेस बनवलेलं आहे ते घ्यायचं आहे. अँड त्याच्यावर जे आपलं हे जे वरच्या लाईटचं जे पार्ट बनवलेलं आहे ते आपण याच्यावर पेस्ट करून घेऊया. या प्रकाराने मित्रांनो आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो मी हे पेस्ट करून घेतलेलं आहे. सो सेम टू सेम मी अजून एक पीस बनवून घेतलेलं आहे. सो दोन्हीचंही काम मित्रांनो 80% कंप्लीट झालेलं आहे. सो आता जे वायरचं कनेक्शन आहे ते मी सांगणार आहोत मित्रांनो. जे वायरचं जे आपल्या लाईटमधून येत आहेत 2 वायर लाईक रेडचा वायर आपल्याला जे बेसमधून रेडचा वायर येत आहे त्याच्यासोबत कनेक्ट करायचं आहे. अँड जे ब्राऊन वायर आहे त्याला पण आपल्याला सेम जे बेसमधून ब्राऊन वायर येणार आहे त्याच्यासोबत कनेक्ट करून घ्यायचं आहे. अँड मित्रांनो तुम्ही बघू शकता कनेक्शन कंप्लीट झालेले आहे 1 साईडचे. अँड या कनेक्शनला आपण आता याच्यावर टेप लावून घेणार आहोत. ज्याच्यानं की तुम्ही बघू शकता जे ब्लॅक कलरचा टेप आहे ते मी यूज करणार आहोत कारण ब्लॅक कलरची आपली शार्प लाईट राहणार आहे. सो त्याच्यावर कलर करायची मला डबल गरज पडू नये. तुम्ही बघू शकता ब्लॅक कलरचा टेप पण मी लावून घेतलेला आहे. अँड दुसऱ्या साईडला पण मित्रांनो सेम कनेक्शन असणार आहे. जे येलोवाला वायर आहे त्याला येलोसोबत कनेक्ट करून घ्यायचं आहे. अँड जे ग्रीनवाला आहे त्याला ग्रीनसोबत. सो या साईडचे पण कनेक्शन कंप्लीट झाल्यावर याच्यावर पण आपण टेप लावून घेऊया मित्रांनो. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रकाराने हे जे आहे हे लाईट अशी दिसणार आहे. अँड त्याच्यानंतर जे बाकीचं जे खालचं जे पार्ट आहे त्याला आपण ब्लॅक कलरनं पेंट करून घेऊया. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रकाराने जे हे लाईट आहेत ते दिसायला आहेत. अँड मी दोन्ही पीस असेच बनवून घेतलेले आहेत. अँड जे आपण बेस बनवलं होतं त्याला आपण ब्लॅक कलरनं कलर करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे लाईट्स असे दिसणार आहेत.
अँड मी हे लाईट्स तुम्हाला टेस्ट करून दाखवत होतो, बट त्याचं जे कंट्रोलर आहे ते अजून आपण बनवलेलं नाही आहे. सो इन फ्युचर आपण तेव्हाला पण कंट्रोलर बनवणार आहोत, त्याच्यावर पण व्हिडिओ येईल. अँड त्याच्यानंतर ह्याची टेस्टिंगची पण व्हिडिओ एकदम ब्रँड न्यू येणार आहे. सो अशाच धमाकेदार व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. भेटूया पुन्हा एकदा धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय.